can hear the demons call when they do what they do. And now I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. I know that time can heal it all, I just gotta get... बसला बऱ्यापैकी गर्दी आहे सकाळ सकाळ. आता पाठीमागं बसून शूट करूया आजचा प्रवास. जळगाव बीडपर्यंतच करणार आहे, लातूरपर्यंत नाही तर आपण बीडपर्यंत करूया. जळगाव ते बीड. आता जळगावमध्ये आपण सध्या आपण पाहू शकतो. जळगाववरून लातूरला निघण्यासाठी जो टायमिंग आहे तो बरोबर 7:30ची बस आहे. आपण 7:30ची बस पकडलेली आहे. आपण ज्या बसनं प्रवास करतो ती अशोक लेलँड कंपनीची बस आहे. जास्त काय मोठा हा ब्लॉक नसणार आहे, शॉर्ट ब्लॉक असणार आहे. पाहू शकता आपण पाठीमागे. चला मित्रांनो, आता पाठीमागं बसून आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. मस्तपैकी आता आपली बस थांबलेली आहे फैजापूरच्या अलीकडे आणि नाश्त्यासाठी ब्रेक झालेला आहे इकडे. बरोबर 8:30 वाजता गाडी या ठिकाणी थांबलेली आहे. हॉटेलचं नाव माहित नाही नक्की गाडी कुठे थांबली आहे, तर बोर्डच नाही इकडे कुठे. पाहू शकता बोर्ड वगैरे काय दिला नाही. आपण जिथे थांबलो या हॉटेलचं नाव अन्नपूर्णा दाखवतोय ऑनलाईन वर. आता आपण आलो जळगाव वरून डायरेक्ट आता संभाजीनगरला जातो हा रोड. एकदम मस्त असा हायवे, एकदम कॉन्क्रीट रोड आहे. पाहू शकता.
आपली गाडी 10:57 जालना बस स्टँडला आलेली इकडे. सध्या जालना बस स्टँडचं जे टेम्परेचर आहे ते 38°C एवढं भयानक तापमान आहे. हा आंबडला हा जाते बेड आंबड. बघूया किती वाजता गाडी पोहोचते बेडमध्ये. जाम उकाडा जाम. थोडीशी गाडी थांबली 10 मिनिटासाठी इथं, तर जाऊन येऊया. आणि आत्ता गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे 12:38 झालेत आणि ते गाडी 10 मिनिटासाठी थांबलेली. या महिन्यात गेवराई बस स्टँडला यायला माझी 3री वेळ आहे. का तर इकडचे आपण ब्लॉग बनवलेले आहेत मस्त असा मराठवाड्याकडचे. आपला जो जर्नी असणार आहे तो बीडपर्यंत असणार आहे, कारण आपण परतीच्या प्रवासाला चाललोय. म्हणजे आपला जो जर्नी आहे फक्त बीडपर्यंतच आहे. ते असंच हा ब्लॉग शूट केलेला आहे. ही जी बस आहे ना भाई पॉवरफुल बस आहे. पळायला तर एक नंबर आहे बस. तो फील मी घेतलेला आहे या बसमध्ये. जळगाव आगार जळगाव विभागाची गाडी. आणि आपण बीड जिल्ह्यामध्ये सध्या, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बस स्टँडला आहोत आपण. आणि आपला जो प्रवास आहे तो बीड जिल्ह्यापर्यंतच असणार आहे. गेवराईपासून बीडचं जे अंतर राहिले ते 32 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचं आहे. इथून ही बस आपल्याला सारखी दिसते या रोडवर. नेवासा अक्कलकोट, अक्कलकोट नेवासा. चला मंडळी, बसचा टायमिंग झालेला आहे. आता जाऊया बीडपर्यंत. एक वाजून 42 गाडी आपली बीडमध्ये आलेली आहे आणि आपण ही बस सोडतोय इथेच. आणि फायनल आपण या एकटीला टाटा बाय बाय करूया. मस्त वगैरे पाहू शकता. आता गाडी चालली लातूरला. तर अजून 140 किलोमीटर अंतर गाठायचं आहे या गाडीला. म्हणजे जवळजवळ 5:30-6 वाजता बस गाडी पोहोचून जाईल लातूरमध्ये. तर चला मंडळी, इथं हा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.